जय श्रीकृष्ण असताना आज आपण 22वा श्लोक पाहणार आहोत. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किश्चन नानवात्म ममात्पतव्य वर्त एव च कर्मणि. भगवंत कोणत्याही लोकांपुरते मर्यादित नाहीत, म्हणून ते तिन्ही लोकांमध्ये आपले काहीही कर्तव्य नसल्याचे सांगत आहेत. भगवंताने तिन्ही लोकात कोणतेही कर्तव्य शिल्लक नाही, कारण त्यांच्यासाठी काही मिळवायचे शिल्लक नसते. काही ना काही मिळवण्याच्या उद्देशानेच सर्व कर्म करीत असतात. भगवंत उपयुक्त पदातून फारच विलक्षण अशी गोष्ट सांगत आहेत की काही करायचे व मिळवायचे शिल्लक नसतानासुद्धा मी कर्म करत असतो. आपल्यासाठी काही कर्तव्य नसतानासुद्धा भगवान केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच अवतार घेतात आणि साधू पुरुषांचा उद्धार, पापी पुरुषांचा विनाशासाठी तसेच धर्माच्या स्थापनेसाठी कर्म करतात. तेच अवतारी व्यतिरिक्त भगवंतांची सृष्टी रचनासुद्धा संपूर्ण प्राणीमात्राच्या उद्धारासाठीच असते. स्वर्गलोक पुण्यकर्माचे फळ भोगण्यासाठी आहे आणि 84 लाख योनी तसेच नरक पाप कर्मांचे फळ भोगण्यासाठी आहे. मनुष्यानी पुण्य आणि पाप दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपण कल्याण करून घेण्यासाठी आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मनुष्य आपल्यासाठी काही करणार नाही. त्याने संपूर्ण कर्म, स्थूल शरीराकडून होणाऱ्या क्रिया, सूक्ष्म शरीराकडून होणारे चिंतन आणि कारण शरीराद्वारे होणारी स्थिरता हे केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच कराव्यात, आपल्यासाठी नव्हे. कारण ज्यांच्याद्वारे सर्व कर्म केले जातात ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरे संसाराची आहेत, आपली नव्हेत. म्हणून कर्मयोगी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादी संपूर्ण सामग्रीला जी संसाराची समजतो आणि संसाराच्या सेवेमध्ये लावतो. जर मनुष्याने संसाराच्या वस्तू संसाराच्या सेवेत न लावता आपल्या सुखभोगासाठी वापरल्या तर ती फार मोठी चूक होईल. संसाराच्या वस्तूला आपली समजण्यानेच फलाची इच्छा होते आणि कर्मफलासाठी कर्म होते. अशा प्रकारे जोपर्यंत मनुष्य काही मिळवण्याच्या इच्छेने कर्म करतो तोपर्यंत त्यासाठी कर्तव्य कर्म करणे शिल्लक राहते. गांभीर्याने विचार केला तर असे दिसून येते की सर्व मनुष्यांना आपल्यासाठी कोणतेही कर्तव्य नाहीच. कारण प्राप्त केले जाणारे तत्व नित्यप्राप्त आणि स्व ही नित्य आहे, परंतु नित्य कर्म आणि कर्मफल अनित्य आहेत, अर्थात उत्पन्न व नष्ट होणारे आहेत. अनित्याचा संबंध नित्याशी कसा होऊ शकेल? कर्माचा संबंध पराशी आहे आणि स्वशी नाही. कर्म नेहमी पराकडून आणि परासाठीच होत असते. म्हणून आपल्यासाठी काहीही करायचेच नाही. जर मनुष्य मात्रासाठी काही कर्तव्य नाही तर भगवंतासाठी कोणते कर्तव्य कसे असू शकते? कर्म योगाने सिद्ध झालेल्या महापुरुषासाठी भगवंतांनी याच अध्यायाच्या 17व्या-18व्या श्लोकात म्हटले आहे की त्या पुरुषासाठी कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही, कारण त्यांची रती, तृप्ती, दृष्टी आपणातच होत असते. म्हणून त्यांना संसारामध्ये करणे अथवा न करणे ह्या दोन्हीविषयी कोणतेच प्रयोजन राहत नाही. तसेच त्यांचा कोणत्याही प्राण्याशी थोडासुद्धा स्वार्थाचा संबंध राहत नाही. असे असूनही ते महापुरुष लोकसंग्रहार्थ कर्म करत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवंत आपल्यासाठी म्हणत आहेत की कोणतेही कर्तव्य कर्म नसताना तसेच काही मिळवायचे शिल्लक नसतानासुद्धा लोकसंग्रहार्थ कर्म करतो. तात्पर्य: तत्त्वज्ञ महापुरुषांनी
भगवंताची एकता असते. मम साधर्मे मागतः असे भगवंत त्रैलोक्यात आदर्श आहेत. तसेच संसारामध्ये तत्त्वज्ञ पुरुषसुद्धा आदर्श आहेत. वर्त एवच कर्मणी या ठिकाणी एव पदाद्वारे भगवंताला हे म्हणायचे आहे की मी उत्साह आणि तत्परतेने आळसरहित होऊन सावधपणे यथासांग कर्म करतो. कर्माचा त्यागही करत नाही, उपक्षाही करत नाही. जसे इंजिनाची चाके चालू लागली असता इंजिनाला जोडलेल्या डब्यांची चाकेसुद्धा फिरू लागतात. तसेच भगवंत आणि संत संत पुरुष करण्याची आणि मिळवण्याची संत पुरुष इंजिनाप्रमाणे कर्तव्यकर्म करीत असतात. ज्यामुळे इतर माणसेसुद्धा त्यांचेच अनुकरण करतात. इतर माणसांच्या ठिकाणी करण्याची आणि मिळवण्याची इच्छा असते. ह्या इच्छा निष्काम भावनेने कर्तव्यकर्म केल्यानेच नष्ट होतात. जर भगवंतांनी आणि संत महापुरुषांनी कर्तव्यकर्म केली नाहीत तर इतर मनुष्यसुद्धा कर्तव्यकर्म करणार नाहीत. ज्यामुळे इतर ठिकाणी प्रमाद आळस उत्पन्न होईल आणि हे अकर्तव्य कर्म करू लागतील. मग त्या माणसांच्या इच्छा नष्ट होतील. म्हणून माणसांच्या हितासाठी भगवंत आणि संत महापुरुषांकडून स्वाभाविकच कर्तव्यकर्म होतात. भगवंत नेहमी कर्तव्यपरायण असतात, कधीही कर्तव्यच्युत होत नाहीत. म्हणून भगवतपरायण साधकाने सुद्धा कधीही कर्तव्यच्युत होऊ नये. कर्तव्यच्युत झाल्यानेच ते भगवंत तत्त्वाच्या अनुभवापासून वंचित राहतो. नित्य कर्तव्यकर्म परायण राहिल्यास साधकाला भगवत तत्त्वाचा अनुभव सुगमतेने होऊ शकतो. अशा प्रकारे 22व्या अध्यायाचा अर्थ येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.